नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये हरी द ब्लॉगर. काल आम्ही रात्री गेलो होतो ॲक्च्युली किल्ले बघायला. तो ठाण्यामध्ये खूप सुंदर असे किल्ले बांधलेले होते. आम्ही नाही बोलले 5-6 किल्ले बघितले. ते 2-3 ठिकाणी माहिती सांगणारे होते आणि काही ठिकाणी माहिती सांगणारे भेटले नाही. त्यामुळे आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही. पटापट किल्ले बघितले व त्या किल्ल्यांचे त्या पोरांनी संवर्धनसुद्धा केले होते. त्यांनी असं काही माहिती सांगितली की संवर्धनानंतर ते तिथला अनुभव सांगितला. तिथले म्हणजे त्या ट्रेकवर काय नक्की त्यांनी केलं काय नाही केलं ते सगळं सांगितलं पोरांनी. सो असा आमचा कालचा दिवस गेला. सो कालचा आम्ही नाईट ब्लॉग केलेला आहे. तुम्ही बघा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. या त्यांनी जिंकलेल्या ट्रॉफ्या आहेत, तुम्ही बघू शकता. आपण इथून आत एंट्री करून हे त्यांचे सगळे जेवढे फोटोज वगैरे झालेले आहेत हा त्यांनी बनवलेला किल्ला आहे. नमस्कार, जय शिवराय. सर्वेश वर्तू तर घरकुल मित्रमंडळ मी तुमच्या इथे स्वागत करीत. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराजांची संस्कृती जोपासत आम्ही यावर्षी माऊली गड याची प्रतिकृती इथे सादरण्याचा प्रयत्न केला आहे. तर माऊली गडाचा एक छोटासा इतिहास तुम्हाला इथे सांगतो. तर असं म्हटलं जाते की जेव्हा शहाजीराजे आपले निजामशाहीत होते आणि निजामशाहीचा तेव्हा अस्त चालू होता, तेव्हा मोगल आणि आदिलशाह हे दोघं निजामशाहीच्या संपाच्या पाठी लागले होते. तेव्हा शहाजीराजेंनी बाल शिवाजीराजे आणि जिजाऊंला या गडावरती सुरक्षेसाठी ठेवले होते. आणि काही लेखात असे सुद्धा म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 2 दिवसा अगोदर जिजाऊ या गडावरती स्थायिक होत्या. त्या गडाची लढाई बोलल्यानंतर सर्वप्रथम 1661 मध्ये छत्रपती शिवरायांनी हा गड जिंकला होता. 1665 मध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल पुरंदराचा तह झाला होता. त्यात 23 किल्ले महाराजांनी मुघलांना दिलेले. तर त्याची एक गंमत तुम्हाला सांगतो. तर तेव्हा महाराजांनी लेखी युक्ती वापरून या एका गडाला 3 गड म्हणून दाखवले होते. तुम्ही बघता या गडाचे 3 भाग आहेत. सर्वप्रथम पुढे जो तुम्हाला दिसतोय तो पळसगड, मध्ये आहे तो माऊली आणि पुढे भंडारगड. तर त्या काही महाराजांनी तेव्हा त्यांचं बुद्धिचातुर्य वापरून तेव्हा त्यांनी हा एकच गड मुघलांना मुलकात काढला. मुघलांना बोलायला झालं तर एकच गड 3 गड म्हणून दिले. 21, 22, 23 किलोमीटर. तुम्ही बघू शकता ते हा यांचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप छान आहे. इथे 3 मोहीम अयशस्वी राहिली, पण त्यावेळी या गडाचा जो किल्लेदार होता तो इथून पळून गेला होता. पुन्हा जूनमध्ये मोरपंत त्र्यंबक पिंगळे यांनी पुन्हा मोहीम काढली होती या गड जिंकण्यासाठी. तेव्हा 200 मुघलांचा वध करून त्यांनी हा गड जिंकला होता. तर या गडाची जर भौगोलिक स्थिती सांगण्यात आली तुम्ही पुढे असे बघायला नंतर तर सगळ्यात समोर जो तुम्हाला इथे समोर दिसतोय तो आहे गडाचा महादरवाजा. तर गडाची महादरवाजाची खासियत अशी की गोमुखी दरवाजाची संकल्पना ही महाराजांची संकल्पना होती की दरवाजांची रचना गोमुखी असावी. तर ती का बरं, तर तुम्ही एका बाजूला जसा हा हिरवा दरवाजा इथे उभा आहे तिथून जर तुम्ही तो महादरवाजा बघाल तर त्या बाजूने जर बघाल तुम्हाला सहज महादरवाजा दिसणार नाही. जर गनिम एका बाजूने आला त्याला असं वाटलं की ते बुरुज आहे आणि पुढे तीच भिंत पुढे चालू राहते अशी. ते एक महाराजांची संकल्पना होती की त्या काळात त्यांची युद्धनीती तुम्ही बोलू शकतात की गनिमाला सहज दरवाजा सापडू नये. बाकी पुढे जो माहुलीचा ट्रेक मोस्टली तुमच्या कोण गेले माहुलीला वगैरे हा किती फिरला कुठला फिरला कसा भंडारगड पण जाऊन आला. हा मोस्टली सगळ्यांचा ट्रेक तसंच होतो की तो रिच दिसतोय जो आम्ही दाखवला मला लक्षात असेल तो रिच तुम्हाला दिसतोय. रिच समोर गड डगा बिगा तो गड कशाच आले असेल माहीत नाही, पण तो रिच दाखवला दाखवायचा ते प्रयत्न केला. समोर गड दिसतो. तर पुढे मोस्टली सगळ्यांना ट्रेक तेवढाच होतो की महादरवाजापर्यंत जातात तिथे शिवलिंग आहे, टाकी आहे. तर एक तर जे शिवलिंग याचा मी तुम्हाला एक महत्त्व सांगतो की गडावरती जे शिवलिंग नेहमी असतं ते टोक नेहमी उत्तरेच्या दिशेने असतं. तर गडावरती दिशा दाखवायचं काम करत असं तुम्ही बोलू शकता. शिवलिंग तुम्हाला वजीर सुखा दिसेल, याचा आकार बघाल तर खाली निमुळता भाग आहे आणि वरती याचा आकार वाढत जातो. तर हा क्लाइम्बिंग राफ्टिंग त्यासाठी खूपच असा फेमस आहे की गिर्यारोहकांमध्ये किंवा ॲडव्हेंचर प्रेमी जे असतात सर त्यांच्यामध्ये हा खूप फेमस आहे. बाकी समोर तुम्हाला जे 3 तिकडे दिसते त्यांना ब्रह्मा विष्णू महेश सुरकी अशी नाव दगड होता. आणि त्या गडाचं एक तर महत्व कळतं की त्या काळात असं उभे बघायला गेलं तर रायगड सारखी. हो 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 बरोबर बोला. ते जसं रायगडला ते समोर बाजारपेठ सगळं दिसतं असं. हो तसंच आहे ते. हा टकमक सुद्धा आहे तिथे. जाऊन आले ते सरसगड सुधागड दोन्ही केले. पाली बाजूला पडतात तिथे पालीच्या इथे सरसगड पण. इथे माऊलीचा किल्ला मी पहिल्या वर्षीपासून तेच ठरवलं की पेपर इथे भंडारगड
नमस्कार, जय शिवराय. तर यावर्षी आम्ही घरकुल मित्रमंडळ इथे माऊली किल्ल्याची प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर माऊली किल्ला 3 भागात विभागित आहे. सर्वात पहिले तुम्हाला इथे दिसतोय तो आहे पळसगड, पुढे आला माऊली, तसंच पुढे गेला भंडारगड. सर्वप्रथम इथे तुम्हाला समोर दिसतोय तो गडाचा महादरवाजा. खूप लोकांचा इथूनच जो ट्रेक आहे तो याच भागात होतो. महादरवाजा हा खूप प्रसिद्ध आहे ट्रेकर्स लोकांमध्ये, लोकांमध्ये झाला. हा जो रिच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, हा सुद्धा त्या ट्रेकिंगचा एक पार्ट आहे. पुढे आला तुम्ही इथे गडाची वास्तू बघू शकता. माऊलेश्वराचं मंदिर झालं, महादेवाचं मंदिर झालं, राजवाडा, राजसदर झालं. तर पुढे इथे तुम्ही हनुमान दरवाजा बघू शकता. तिकडचं जे शिल्प आहे ते आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गडावरचं. त्या गडावरचा पुढचा भाग बघणं झाला तर इथे तुम्हाला भंडारदुर्ग दिसेल. तर भंडारदुर्गावरती काही उद्ध्वस्त वास्तू सुद्धा आहेत आणि याचा जो सर्वात चाहता पॉईंट जो आहे तो इथे इकडचा जो सुळक्यांचा व्ह्यू पॉईंट जो आहे, तुम्ही जर मुंबईकडून असं ट्रेनने गेलात तर हा जो व्ह्यू तुम्हाला इथे दिसतोय सुळक्यांचा, तो ट्रेनमधून डाव्या बाजूला ट्रेनमध्ये दिसतो. त्या सुळक्यांची नावं अशी नवरी कळवली, नवरी, बटोबा आणि नवरा सुळका. आणि तसाच पुढे तुम्हाला दिसतोय तो माऊली चंदेरी. याचा आकार आम्ही तसा हुबेहूब दाखवायचा प्रयत्न केला आहे. हा 2 मिनिटं. तर हा असा किल्ला आहे ज्याने आपल्या महाराजांचं बालपण या गडाने बघितलं आहे. तसंच तुम्हाला पुढे या गडाचं दिसेल तर इथे वजीर सुळका तुम्हाला दिसेल. हा गिर्यारोहकांमध्ये खूपच फेमस असा सुळका आहे. रॅपलिंगसाठी झाला, क्लाइम्बिंगसाठी झाला. नंतर पुढे तुम्हाला इथे भंडारगडची ही बाजू बघतायत. इथे तुम्हाला कल्याण दरवाजा दिसेल, जो एका डोंगराच्या खाची तसा लपलेला दरवाजा आहे. 80 अंशावरती याच्या पायऱ्या आहेत. तर या बाजूने तुम्ही या गडाचे थोडेफार उद्ध्वस्त असं आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे ते बघू शकता. नंतर पुढे जो तुम्हाला दिसतो तो हा गडाचा गणेश दरवाजा. काही वर्षांपूर्वी पूर्णपणे विलुप्त होता, पण सह्याद्री प्रतिष्ठान यांनी मोहीम काढून हा दरवाजा इथे शोधून काढला होता. तर असेच हे खूप सारे किल्ले आहेत जे लोकांमध्ये पोचलेले आहेत. तर हेच किल्ले पोचून लोकांमध्ये यांची माहिती पोचवणं, महत्त्व पोचवणं हा आमचा उद्देश आहे. धन्यवाद. जय श्री. अशा प्रकारे आम्ही पुढचा किल्ला बघायला चाललेलो आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार. आता आम्ही आलो आहे समतानगरला. तर समतानगरच्या मुलांनी इथे रायगड बनवण्याचा हुबेहूब प्रयत्न केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही 4-5 जणांना अरे महादरवाजाने गेला आणि इकडनं हाती तलाव वगैरे करत आणि मी येताना उलटा आलं तेव्हा हाती तलावावर आलो. हे पण थांबलो म्हणून आता ते पण नसतं. तो गेट पण ओपन नव्हता झाला होता, गाडवा आली ना म्हणून त्यांनी तो गेट ओपन केला. गेट पण नव्हतं. इथल्या मुलांनी पण सुंदर असा प्रयत्न केला आहे रायगड बनवायचा, तुम्ही बघू शकता. हे आता नेक्स्ट किल्ल्याकडे कुठे झालं बघायला. आता आम्ही पाचपागडी चाललो किल्ला बघायला. जो पुढचा किल्ला बघणार आहे तुम्हाला आम्ही दाखवतो. आता तुम्हाला मी दाटेगड इथे दाखवतो. या पोरांनी इथे केलेलं आहे, पण इथेच माहिती सांगायला कोण नाही आहे. गड इतका सुंदर केला ना, मी 2-3 दिवस झाले बघतो गडाकडे. तिकडे येऊन फेरा मारतो ना, तर माहिती सांगायला कोण भेटत नाही. पण तुम्ही बघू शकता दाटेगड खूप छान असा केला आहे दाटेगड. आता पुढचा किल्ला कुठला? कोकणीत बांधलेला आहे, आम्हाला नाव पण नाही माहिती. आम्हाला अजून किल्ल्याची माहिती नाही, कुठला किल्ला काय किल्ला आहे ते. पण आम्ही आता कोकणीमध्ये चाललो आहे किल्ला बघायला. हेचं नाव दर्शन आहे. काही कारणात तिथली पोरं इथे माहिती सांगणारी नाही आहेत, पण हा एक किल्ला खूप, हे दोन्ही किल्ले खूप सुंदर बनवलेले आहेत. तुम्हाला मी नाव दाखवतो किल्ल्यांचे. तुम्हाला मी आतून पण किल्ले दाखवतो. किल्ला
जागा आहे लोकांना, आपली जागा असते तर त्यांनी खाली वाकडे टाकले 2 ते एवढी जण किल्ले बघायला आलेले. आता आम्ही जात आहे, अर्धी पोळं घरी चाललेली आहेत आणि आम्ही 2-3 जण जेवढे गाड्या आहेत तर आम्ही चाललो आहे तर आपल्याला किल्ला बघायला. सो आपल्याला आपला भाऊ घेऊन चालला आहे पारशेवाडीमध्ये. आता बघू आम्ही पारशेवाडीमध्ये जो किल्ला बनवलेला तो कुठल्या प्रकारे त्यांनी बनवला आहे, काय बनवलं आहे, त्यांच्याकडे पण माहिती सांगणारा असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही परत बाहेरला किल्ला बघू. या इथे प्रतापगड केला, आम्ही तो प्रतापगड बघायला आलो होतो, पण तिथं ती लहान पोरं नव्हती म्हणून आम्हाला या दादाने आवाज दिला. सो आम्ही इथं किल्ला बघायला आलो. तर आम्हाला माहिती नव्हतं काय आयडिया की इथे किल्ला बनवला आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता इथे सुंदर असा किल्ला बनवला आहे राजगड म्हणून. हे आपले महाराज आणि हा इथे राजगड बनवला. यांनी पण इथे छान डिटेलिंग केली आहे. किल्ला हा इसवी सन 1ल्या शतकातला असून ह्याला 3 दरवाजे आहेत. एक प्रामुख्याने पाली दरवाजा, एक मेना दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा. तसेच चोरवाटा देखील आहेत. 2 दिंडी दरवाजे आहेत. आणि बघायला गेलं तर सुवेळा माची, संजीवनी माची या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जेव्हा या किल्ल्यावरती जाल तेव्हा म्हणजे कोणत्याही प्रकारचं युद्ध करायचं असेल या किल्ल्यावरती तुम्हाला कोणतं तरी एक पठार किंवा नदी ओलांडावी लागते. आणि ह्याला तिहेरी तटबंदी आहे, म्हणजे एक तटबंदीवरती मारा झाल्यावरती ती ढासळल्यानंतर दुसरी दुहेरी तटबंदी, ती जरी ढासळल्यानंतर तिहेरी तटबंदी देखील आहे. आणि पाहण्यासारखं वास्तू टाकं वगैरे आहे. आणि ह्याची आता युनेस्कोमध्ये 12 किल्ल्यांमध्ये राजगडची पण नोंद झालेली आहे आणि ह्याच्या दुरुस्तीचं काम देखील सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या ब्लॉगचे एंडिंग झालेलं आहे. धन्यवाद.